तोंड वाकडं केल्याशिवाय दारू आत जाऊ शकत. म्हणून तर दारुडे दुकानातून येताना असे येत असतात पा, मी नालायक आहे, मी नालायक आहे, मी नालायक आहे, त्याचं तोच. नाही नाही, सायकल पडल्याशिवाय शिकू शकत नाही, यश अपयशाशिवाय येऊ शकत नाही. काय म्हणते तुमचं? मागच्या कीर्तनात पहिलं फायनल झालं. 12 वर्षे भोर साहेबांनी ही तपश्चर्या करून साईबाबा प्रसन्न करून घेतला ना. आपण फक्त चांगलं वागायचा प्रयत्न करा. आणि आता काळ बदललाय, दिवस चांगले आले. 10 वर्षापूर्वी महिला मंडळ, 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी मुलगी स्त्री फक्त चूल मूल एवढीच होती. शेळ्या वळायच्या, भाजी खोलायची, भाकरी करायच्या, गवऱ्या थापायच्या, शेण मारायचं. आजची मुलगी राष्ट्रपती आहे, आजची मुलगी महापौर आहे, आजची मुलगी SP आहे, आजची मुलगी खासदार आहे, आजची मुलगी आमदार आहे. आणि याला दोनच माणसांची पुण्य आहे. एक, ही 2च माणसांची पुण्य आहे. एक आई वडील आणि 2 सरकार. महिलांना भरगच्च अधिकार सरकारनं दिले आणि तुमच्या बापाने तुमच्यासाठी हाडाची काढ केली आणि तुम्हाला शिकवलं. पण पुरीने ह्या 2-4 वर्षात इतकी लाज सोडली. बरं, पुरी इतक्या बिंडोक झाल्या 2-4 वर्षात. चांगल्या पोरानं प्रेमच करीन हो. एकदम भंगरी पोर, त्याच्या बगलात गुचिड्या, 1 साइड भांग, अंडरपॅन्टला वा. ही त्यालाच म्हणते तूच माझी जान आहे. हलकट पण कुणावरही प्रेम, त्याला क्वालिटी. और नवरदेवा संघ कलवरी आली ना, आचार्य संघ गेली हो. तो आचार्य आलता जागरण गोंधळ आला, त्याच्या आतलं जर तुटला काय करा. कुणावरही प्रेम, कुणावरही प्रेम. आणि सध्या एज्युकेटेड लोक ध्यानात ठेवा, एक प्रकार एवढ्या सगळ्यात जास्त झालाय की बुवा अल्पवयीन मुली पळून अल्पवयीन मुली पळून नेल्या जातात, अल्पवयीन पळून नेल्या जातात, अशा बऱ्याच तक्रारी आहे. आणि जनरली आपण मुलांना दोष देतो. मुलांना, याला मुली सुद्धा थोड्या फार फॉर आहेत. तुमचं काय मत आहे? बरोबर. 15 वर्षाची मुलगी आहे म्हणजे तिला अक्कल नाही का हे पोरगा आपल्याला फसवतंय? काय झालं, मुलींच्या बाजूने कायदा गेला आणि पैसे मिळतात अल्पवयीन बलात्काराला. तो पोर तर मेलाच. आता कायदा कडक झालाय, जो त्याचा तर रिमांडच निघाला, त्याचा ना विषय. पोऱ्यांचा गेम जवळजवळ झाला. आणि पुरीने काय केलंय महाराज, मूर्खासारखं कोणावरही प्रेम, त्याला क्वालिटी नाही, दर्जा नाही. हलकटावाने आपलं कोणावर प्रेम. आम्ही एका वर्गात होतो ना, पेपरला गेली आलीच नाही, मग निकालच घेऊन येते काय काय. आणि पुरीनो, तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचा मी नाही, कारण मला गॅरंटी तुम्ही माझं ऐकू शकत. तुम्हाला जी झक मारायची ती तुम्ही मारणार, कारण मी किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज. फक्त बसलेल्या माणसांना पाया पडून सांगतो सगळ्यांना, माझं कीर्तन महाराज म्हणून ऐकू नका, पण तुमचा मुलगा म्हणून ऐका, तुमचा मित्र म्हणून ऐका. ही भाषा विनोदाची आहे का? बोला. हा टाइमपास आहे? नाही. केक तांब्या, हा बाप आईच्या हातात, बायकोच्या हातातला तांब्या घ्यायचा आणि तुमच्या अंगावर पाणी ओतायचं. पूर्ण तुमची आई तुम्हाला दोन्ही हाताने झोळायची आणि फडक्यात गुंडाळून झोळीत टाकायची, तर तुमचा बाप झोळीच्या दोऱ्या ओढायचा आणि आई भाकरी करायची, 2 जण गरम भाकर खायची, झोका द्यायचा. पुरीनं तुम्ही बोलायला लागल्या तर तुमचा बाप बोबडा बोलत होता, तुम्ही चालायला लागल्या तर तुमचा बाप वाकून चालत होता. आणि पुरीनं तुम्ही लढायला लागल्या ना तर हा बाबासारखा बाप गुडघे खाली टेकवायचा, गुडघे, आणि हात खाली टेकून घरात घोडा व्हायचा. पुरीनं घरात घोडा व्हायचा, बाप घोडा व्हायचा आणि पुरीला पाठीवर बसवायचं. तर सांगा पुरीनं तुमचे पाय त्याच्या पोटाला लागत होते रे. पुरीनं पोटाला लागत होते तुमचे पाय. तुमचं 10वीचं टाइम टेबल लावलं तर त्यानं 10 दिवस पेपरला घेऊन गेला आणि पेपरवरून आल्यावर जेवला. पुरीनं तुम्हाला पाहायला पाहुणे आले, पैशाची मागणी झाली, उशीमध्ये मुंडकं गुंतून रडला. पुरीनं तुम्हाला ज्याच्यावर प्रेम करायचं त्याच्यावर करा, ज्याच्याबरोबर झक मारायची त्याच्याबरोबर मारा, ज्याच्याबरोबर तुम्हाला पळून जायचं त्याच्याबरोबर जा. पण आज कीर्तन संपल्यावर घरी स्पष्ट जा आणि स्पष्टपणे बाप्पाला आजच सांगून टाका, माझं त्या मुलावर प्रेम आहे, आम्ही 9वी पासून झक मारतोय, मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. घरी जा आणि स्पष्टपणे बाप्पाला सांगून टाका का मी 9वी पासून मी त्याच्या गाडीवर फिरते, माझं त्याचं प्रेम आहे, मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. तुमचा बाप 5 लाख रुपये घालून तुमचं लग्न करील,
पण पाया पडतो पुरीनो, बापाची इज्जत वाचवा, बापाची इज्जत वाचवा, बापाची इज्जत वाचवा. आता महिला मंडळ उत्तर द्या, मी तुमच्या मुलासारखा आहे, याबद्दल तुमचं मत काय? तुम्हाला वाटत असेल महाराज मुलीला लई बोलला, त्याचं वाटोळं होऊ द्या माझं वाटोळं, पण पूर्वी महिला मंडळ खरं सांगा, त्याचं बनियन मळालं ना मळू द्या, शर्ट फाटला ना फाटू द्या, त्याच्या पायाला चप्पल नाही ना नसू द्या, फक्त तो गल्लीनं वरमान काढून चाललाय ना तो श्रीमंतच आहे. शर्ट फाटलं तर बापाला काहीच वाटत नाही. पूर्ण बापाला चप्पल तुटल्याचं बनियन मळाल्याचं, कितीतरी मुली बापाला गावाला बाहेर निघला ना टोपीची घडी करून पुरी देतात, टोपी नीट घाला मरू दे, शर्ट चुरगाळलाय चुरगाळू दे, इस्त्री नाही नसू दे, पोटात भाकर नाही खाईन दुपारी, बापाला कशाच काही वाटत नाही. लय अर्जंट काम असलं ना चहा सुद्धा नाही, आंघोळ केली का निघला, फक्त त्यालाही ना पोरीनो मस्त पैकी गल्ली नाही ना असा वरमान काढून चालू द्या, बस बस, फक्त असा वरमान काढून चालला पाहिजे. तो उपाशी असला तरी फक्त बापाची इज्जत वाचवा. आणि पोरीनो अख्ख्या घराण्याची इज्जत तुमच्या ताब्यात येतात सध्या. तुम्ही आता काही इज्जत कोणाला ठुली? कार्यकर्ते लोक, पुढारी लोक नीट आहे का? शिकलेले शिक्षक लोक, कॉलेजचे पोरं नीट आहे का? पोरींची पोलीस स्टेशनला अशी तक्रार आहे, कोणाची? पुरीची, का माझ्या प्रियकराला माझ्या बापापासून भावापासून धोका आहे. एक मिनिट फक्त बसलेले माणसं निवांत विचार करा, एकच मिनिट, एक मिनिट असा ताण द्या डोक्याला. जगातला कोणता बाप मुलीचा आरोपी होऊ शकतो बोला? 10वीची शाळा उशिरा सुटली ना तो रस्त्यावर उभा राहायचा, काय येईना अजून. तासाला गेली ना मुलगी, काय येईना अजून. माझी मुलगी मोठी झाली हो, मला चिंता आहे हो, हे कोणाच्या डोक्यात आहे बाबा? आणि तो बाप हिनं कोण ठरवला? आरोपी. आता हे तरुण पोर आहे, बहीण मलाही बहीण तुम्हाला, मी तुमच्या मुलासारखा आहे. आता याच्यातल्या पोराला बहीण आहे, सगळ्यांना बहीण आहे. आपली बहीण 10वीला आहे, आपण 9वीला आहे. तिच्याबरोबर शाळेत जात नाही आपण, दुपारी तिच्याबरोबर डब्यात जेवत नाही, येताना तिला घेऊन येत नाही. अरे तिचा साज जर उशिरा सुटला ना आपला जर लवकर सुटला तर आपण शाळेजवळ थांबून राहणार, बहिणीला घेऊन येणार, सर मारतील म्हणून तिची प्रयोगवही पूर्ण करून देणार, आकृत्या काढून देणार, निबंध काढून देणार. तिच्या कोण चूक झाली तरी आई बापाला सांगायची नाही, सायकल पंक्चर झाली तर आपण लुटीत आणायची, आणि रविवारी आपल्याला सुट्टी असली तरी आपण बहिणी बरोबर तासासाठी. आज तरुण पोराला जर बहीण म्हणत असेल माझ्या भावाचा, माझ्या भावापासून प्रिय करायला धोका आहे, तर फक्त तरुण पोरं मला उत्तर द्या, जगातला कोणता भाऊ बहिणीवर विश्वास ठेवेल सांगा? कोणता ठेवेल? त्या पोराला वर्गात किंमत आहे ना, तो 10वीला आहे म्हणजे त्याला मानणारी 4 पोरं आहेत, त्याला 4 मित्र आहेत. त्याची बहीण त्याला आरोपी ठरवत असेल तर तो भाऊ वर्गातून संपला, मित्रांमधून संपला. आणि तो वर्गात जातो म्हणजे त्याचं मानसिक संतुलन शिकण्याचं नाहीये. तो मित्रांमध्ये जरी बसला तरी त्याचं मन प्रसन्न नाहीये, त्याला कुणीतरी एक मन खात आहे, अरे मला 4 मित्र मानायला लागलेत पण माझ्या बहिणीने मला आरोपी ठरवलं. कुणी असू दे ना, मी उभा तुम्ही बसेल हो, त्या मुलाचं अंतकरण शैक्षणिक वर्गात रमत नाही. काय म्हणते तुमचं? तो वर्गात जातोय केवळ दबाव, वर्गात जातोय कर्तव्य म्हणून, पण त्याचं एकाही गोष्टीत लक्ष लागत नाही. 4 मित्र हसायला लागले तर त्याचं मन लगेच शंका घेतं, अरे माझ्या बहिणीबद्दल बोलता का? 4 मित्र हसायला लागले होतो, हे नक्की माझ्या बहिणीबद्दल. मग सांगा पोरीनं, आज ईश्वरासारखा भाऊ जर तुम्हाला आरोपी वाटायला लागला तर तुम्ही हे, आणि कोणती पळून गेलेली पोरगी सुखी आहे, तिचा संसार सुखी झालाय असं मला बोटवर करून एखादीनं सांगा का मी पळून गेले पण सुखी आहे, ते अख्खा संसाराचा खर्च मी एकटा करतो. बंगल्यातून जाते गावंड्याच्या हाताखाली इटरायला जाईल, तुला प्रेम करते. बंगल्यातून गेली ऊसतो नाही गाडी चालली, दिल दिया है ईट भी देंगे. अरे ज्यांनी ज्यांनी अशी लव्ह मॅरेज केलेत ना, लफडे लुफडे दरवाजे लावून भांडे घाशी द्यात रे. काची प्रियशीन काच काय आलंय, घड्याळ गाण ठेवू ठेवू पोरं पेट्रोल टाकीतात. घड्याळ गाण ठुई बरी नाही, अंडरपॅन्ट ठुली दुपार पोट. पुरीनो तुमच्यावर इतके चांगले दिवस येणार आहे, तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी 2-3 वर्षात रांग लागणार आहे. मुलगा दे, मुलगी द्या, मुलगी द्या, फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे. नाही तर रांग लागायच्या अंगणात तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली, काय उपयोग? आणि तरुण पोरांना सांगतो, पोरांनो हे प्रेम बीम ह्या ज्या गोष्टी आहे ना या सक्सेस नाहीत, सक्सेस नाही. आपण म्हणतो बा प्रियशी माझ्यावर प्रेम करते, चुकीचं आहे ते, चुकीचं आहे.
आपल्यावर प्रेम करणारी प्रियशी आपल्या पैशावर प्रेम करते का आपल्यावर करते? पैशावर. ते आपल्यावर प्रेम करायला येडे काय? आणि आपलं येडं म्हणतं ती माझी नाही ना, कुणाचीच होऊ शकत नाही. ती 2-4 जणांची झाली, तू 4था नंबर येड्या. प्रियशी नाही. नाही नाही, कोणत्या माझ्या समोर बसलेले प्रियकरी आता इथं 2-4 प्रियकर आहेत. तुम्ही म्हणे मला चेहरे होऊन करतं, मला नाही सांगायचं. मी असं बसल्या बसल्या सांगणार, हे बाई इथं 2-3 दिवशी येणार आहेत, एका मिनिटात. पण नाही ना आपल्याकडून नाही. मी असं नजरेनं माणूस पाहिला ना तो बाई 7वीला आहे, मराठी मिडियमला आहे, तू सेमी इंग्लिश, हां तेव्हा ते इंग्लिश मिडियमला आहे, तेव्हा ते मराठी इंग्लिश मिडियमला आहे. लगेच लक्ष सांगणार मी, हे बाई मराठी मिडियमला आहे, तेव्हा हे मराठी मिडियमला आहे, मराठी मिडियम लगेच सांगणार मला. असं टोटली इतिहास सांगणार मी माणसाचं. तेव्हा ते मराठी मिडियमला आहे, लगेच सांगणार एका मिनिटात. तेव्हा ते सेमीला आहे का नाही, तिकडे सेमीला, तेव्हा ते मराठी मिडियमला आहे, लगेच त्यांनाही म्हणावं आहे की नाही. हां मग हा बा सेमीला आहे, हा मराठी मिडियमला आहे, तू 7वीला आहे ना, 8वी, हां तेव्हा चुकणारच नाही आपल्या नजरेत. ह्या बाई इथं 2-3 दिवशी येणार आहेत, इथे 1-2-3 प्रिय करेल, ह्या बाई इथं 2-4 जुगार खेळणार आहेत, एका मिनिटात सांगणार. इथं 1-2 प्रियशीच्या भावाचा मार खायले 2-3 नाही नाही आपलं. मी मला उगाच हे उरकत नाही, नाही तर भविष्य एका मिनिटात सांगणार. म्हणजे मला हे बंद करावं लागलं आणि ते सुरू करावं लागलं, लगेच सांगणार महाराज लगेच. ही बाई पोरगी इंग्लिश मिडियमला आहे, तेव्हा लगेच सांगणार. तेव्हा ते इंग्लिश मिडियमला आहे, तेव्हा हे इंग्लिश मिडियमला आहे, लगेच सांगणार, लगेच सांगणार. हां लगेच सांगणार. तेव्हा मामाला एकच मुलगी आहे ना, तेव्हा तेव्हा याच्या मामाला पोरगी नाही आहे, तेव्हा नाही आहे त्याच्या मामाला पोर, नाही आहे ना. मग याच्या मामाला एकच आहे, त्याच्या मामाचं लगीनच होईल ना त्या, लगेच सांगणार. त्या मामाला मुलगी एकच आहे ना, तेव्हा मग असं नजरेतून सांगणार मी. असं माझ्या नजरेत बसला ना, हे बाई यांनी रात्री 3 डिप्लोमॅट मारले, एका मिनिटात सांगणार. तुम्ही फक्त मला एवढं सांगा बसलेले माणसं, मी बोललेलो एखादं खोटं आहे का याच्यातलं? लहान आले पोरं सरळ बसा पटकन. आपल्या घरात पप्पा सगळ्यात जास्त कोणाला घाबरतो? पोरीनं तुम्हाला एक वाक्य सांगतो, 100% पोरी इंद्रिकला शिवायला त्या. बा मी कसाही भांग पाडू, कसे कपडे घालू, कोणचा हात धरून जाऊ, त्याचं काय बापाच जात. माझ्या बापाचं नाही जात काही, पण मी एका मुलीचा बाप आहे. मुलीवर भाषण करून बापांवर भाषण करून जमत नाही, बापांवर व्याख्यान करून जमत नाही, त्याला बापाचं हृदय लागतं. काय मारे एका बापाने मुलीसाठी काय केलं? जरा डोक्याला मुंग्या येतील तुमच्या 2-3 मिनिटात. आहे का पुरी सुरी थोबाड फोडून टाकली पाहिजे यांच्यावर. कोणीकडं थोबाड कोणीकडं, कोणावर? आणि प्रेम करायला खर्च नाही ना. पोरे मोबाईल घेऊन देतोय, सिम पोरग टाकतोय, गाडीला पेट्रोल पोरग टाकतोय, पॉकेट मनी पोरग देतोय. रिचार्ज पोरग मारतोय. अनुभवाशिवाय बोलत नाही. रिचार्ज पोरग मारतोय, तुला काय फक्त तोंड बाजून त्याच्या मागे बसायचं एवढंच. आता असाल रे विनोद या करा प्रेम, फक्त पोरी नाही वाक्य सांगा. आता बोलूनच टाकतो, जाऊ द्या सणासुदीचे दिवस, मला काही शेअर द्यायचे द्या. तुम्ही पारशी एवढ्याशिवाय येते ना तुमच्या तोंडात तेवढ्या द्या मला. फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या पोरीनं. हा बिचारा एवढा समाज आहे, मी यांच्या मुलासारखा आहे. पोरीनं फक्त मला एक उत्तर द्या, आयुष्यामध्ये तुमच्या बापाला असं काय पाप केलं की तुम्ही त्याची प्रतिमा समाजात खाली घालवली? एवढंच उत्तर द्यायचा. जा पडून आज जा, कीर्तन संपल्यावर मेसेज टाका. जा, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे, जा आज जा. पण एक वाक्य सांगू पडलं, जा पडून तुम्ही. आयुष्यभर त्यानं हाताला घड्याळ घातलं नाही हे त्याचं पाप आहे. बनियन मला नव्हतं त्यानं पलटी करून घातलं हे त्याचं पाप आहे. त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने म्हणून तुम्हाला मोठं केलं हे त्याचं पाप आहे का?
आयुष्यामध्ये त्याला तुम्ही गल्लीनं वर मान करायला जागा ठेवली नाही का? त्याला गावातून पाहुण्यातून जायला जागा ठेवली नाही पोरीनं? तुमचा जन्म नव्हता झाला, तुमचा बाप व्हायला निघला ना पोरीनं. तर तुमच्या बापाला फक्त कौलाचं घर आलतं रे पोरीनो, कौलाचं घर आलतं. त्याच्या बायकोनं डोक्यावर दगड वाहिली आणि पायानं गाळ केला पोरीनो, गाळ. आणि डोक्यावर दगड वागून दोघांनी घर बांधलं पोरीनं. आणि तुमचा जन्म झाला तर तुमचा बाप 15 मिनिटं एकटा हसत होता. का हसला माहितीये पोरीनं तुमचा बाप? तुमचा जन्म झाल्यावर तुमचा बाप का हसला माहितीये तुम्हाला? त्याच्या आईनं त्याला मरताना सांगितलं होतं, तुला जर मुलगी झाली तर तू नशिबान असशील. त्याला तुमचा जन्म झाला तेव्हा त्याच्या आईची आठवण आली. पोरीनं तुम्ही 1.5 महिन्याच्या होत्या, अशा इतक्याच होत्या. तुमची आई तुम्हाला आंघोळ घालायची. कशी घालायची माहिती पोरीनं तुम्हाला आंघोळ? तुमची आई पाय पसरायची, पायावर तुम्हाला पालथं झोपवायची आणि 2 बादलीत पाणी घ्यायची. तुम्ही रडल्या तर गार टाकायची आणि हसले तर गरम टाकायची. एका हातानं 2 तांब्यात पाणी. एखादा म्हातारा त्यांना बोलला, सण करा, चांगले टाळकरी व्हा. पक्वान शिकायचंय, लोकांनी अपमान केला, करू द्या. लोकांनी नाव ठेवू द्या, ठेवू द्या. लोकांनी पकवल्यावरून उठू द्या, द्या सोडू नका. एक दिवस तुम्ही मृदुंग सम्राट व्हाल. क्या बात. शाळेत डोकं चालत नाही तुझा, ग्राउंड मध्ये जा, चॅम्पियन हो. कॉलेजमध्ये तू चाललोय ना, शाळेत भेजा खराब आहे ना तुझा, वर्गात डोकं चालत नाही ना, ग्राउंड मध्ये जा. क्रिकेट चॅम्पियन हो, कराटे चॅम्पियन हो, बॅडमिंटन चॅम्पियन हो, व्हॉलीबॉल चॅम्पियन हो. काहीतरी शिक. नाही करायचं का तुला? व्यायाम कर, तब्येत बनव, पोलीस भरतीत जा. नाही जमत ते दुकान टाक. नाही जमत गाडी काहीच जमत नाही, जागा मोकळी कर, दुसऱ्याला जगू दे. निघ. एकही गोष्ट जमाना आलाय का तुला? तू जर ग्राउंड मध्ये नाही, शाळेतही नाही, लोकांची नावं संडासातली येतो फक्त कॉलेजच्या बसल्या बसल्या. संडासातली येतो, अमक्याची अमकीशी लफडे आहे, वाचणारा गाढव आहे आणि त्याचाच बाप जातो, ही माझीच अवलाद आहे. व्यायाम करा, व्यायाम करा. एक दिवस नाही पोलीस जरी झाले तर महाराष्ट्र केसरी व्हाल. नाहीच महाराष्ट्र केसरी झाले, पैलवान तरी व्हाल. पण एक वाक्य सांगतो तुम्हाला, चांगली केलेली गोष्ट अजून जगात कधीच वाया गेली नाही, कधीच वाया गेली नाही. 4थी 5वीला तुम्ही स्कॉलरशिप देत राहा, शिष्यवृत्ती परीक्षा देत राहा, नापास झालेला फरक पडत नाही. एमपीएससी द्या, 3 वेळा ना 5 वेळा नापास व्हा, काय फरक पडत नाही. पण 5व्यांदा जर एमपीएससी पास झालात, लाल दिवा आहे, दरवाजा उघडायला माणूस आहे. तालुक्यात ताब्यात आहे, तहसीलदार आहे, तू सिक्युरिटी आहे, तुला बंगला आहे, जेड सुरक्षा आहे. रिलॅक्स, मग अभ्यासच कर ना. मी शेकाडीतून लग्नात नाचवतो नालाय का, आणि मा स्वप्न तहसीलदार व्हायचे. अरे भांगरी तू काहीच होऊ शकत नाही. आणि त्याला विचारलं, त्याला विचारलं अभ्यास खरी करीत नाही. तुझा अभ्यास दुर्लक्ष झालं, काय झालं रे? तिचं जसं दुसऱ्याशी चढल्यासारखं वाटलं, जिंदगी आपली बरबाद. ती माझी नाही ना, कोणाची नाही, अशी 3 जण म्हणत होते. तू 4th आहे, तिने व्हावा कोण चोकांच. अरे पुरीसाठी मरतो का शेमड्या? भंगरी, शीर सलामत तो पगडी 50. पुरीसाठी मरतो का? लिहून ठेवा. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणाला द्यावं? प्रियशीसाठी मरतो का नालाय का? पोलीस भरतीला गेला, 3 इंच छाती कमी पडली, घरी आहे, व्यायाम कर, पुढच्या भरतीला सिलेक्शन होशील. तर मग खायला सुरुवात केली, 9 इंच आत गेली. पोलीसही नाही ना आम्हालाही नाही. काम करा, विनोद समजू नका. जेवढी माणसं जगाच्या नकाशात मोठी झाली ती गरिबीतूनच मोठी झाली, फक्त प्रयत्न सोडले नाहीत. एसपी झाले, अरे पोरगी एसपी आहे, पोरगी एसपी. 150 पोलीस आहे तिच्या ताब्यात.